मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेच्या पूर्वतयारीची बैठक जालन्यात संपन्न। 1 डिसेंबरला जालन्यात मनोज जरांगे यांच्या जाहीर सभेचे आयोजन। बैठकीस जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील स्वयंसेवक व समन्वयकांचा सहभाग। भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांना बैठकीत भाषण करण्यास समाज बांधवांचा विरोध समाज बांधवांनी केली जोरदार घोषणाबाजी। अखेर भास्कर दानवेंना बैठक स्थळापासून घ्यावा लागला काढता पाय। मराठा आंदोलक आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचं आयोजन जालन्यात करण्यात आलंय। 1 डिसेंबर रोजी जालन्यात रॅली काढून मनोज जरांगे यांची जाहीर सभा होणार असून मनोज जरांगे मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत। त्या सभेच्या पूर्वनियोजनासाठी जालन्यात आज सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाची एकत्रित बैठक पार पडली। या बैठकीस जिल्ह्यातील जालना, अंबड, घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद, मंठा, बदनापूर आणि परतूर या 8ही तालुक्यातील स्वयंसेवक आणि समन्वयकांनी उपस्थित राहून मनोज यांची जाहीर सभा यशस्वी करण्यासंदर्भात चर्चा केली। दरम्यान या बैठकीत मराठा स्वयंसेवकांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांना भाषण करण्यास विरोध करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काल अंबड शहरात ओबीसी समाजाची एल्गार सभा घेण्यात आली। या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे बंधू समीर भुजबळ देखील उपस्थित होते। यावेळी छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मनोज जरांगे यांना कडाडून विरोध केला होता व काल सभेसाठी भास्कर दानवे आणि समीर भुजबळ यांच्यासोबतचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते। एकीकडे भास्कर दानवे ओबीसी समाजाच्या सभांना जातात आणि तिथे जाऊन मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाठिंबा देतात। इतकंच नाही तर आधी विरोध करतात आणि त्यानंतर मराठा बांधवांच्या बैठकींना जाऊन बैठकीत सहभागी होतात। दरम्यान जालन्यात आज मराठा समाज बांधवांनी कालच्या छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांना भाषण करण्यास विरोध करत त्यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली। परिणामी भास्कर दानवे यांना बैठक स्थळापासून काढता पाय घ्यावा लागला। सर, आज सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती, काय ठराव घेण्यात आले? दिनांक 1 तारखेला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जालना या ठिकाणी विराट जाहीर सभा आयोजित केलेली आहे। त्या सभेसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी, त्या सभेसंदर्भात निर्णय करण्यासाठी आणि सभा मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीने यशस्वी होईल यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। त्यांच्याबरोबर विचारविनिमय करून ही सभा मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज नियोजन ठरलेलं आहे। साधारण किती लोक येतील, कसं आहे नियोजन? यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाची जी जालन्यामध्ये आपण मोठी सभा घेतली होती तिला साधारणतः 10 ते 12 लाख लोक आले होते। त्यापेक्षाही जास्त लोक या 1 तारखेच्या सभेला आले पाहिजेत या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी नियोजन ठरवलंय आणि प्रत्येक तालुक्याला टार्गेट ठरवून दिलंय आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे समन्वयक दौरा करून प्रत्येक गावातून मराठा बांधव मराठा आरक्षण या विषयासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी 1 तारखेला जालना शहरामध्ये येतील आणि आमची अशी अपेक्षा आहे की 10 लाखापेक्षा जास्त मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मराठा आरक्षणाचा जो विषय गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या करत आहे आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहे। हे यशस्वी करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाचा न्याय विषय मार्गी लावण्यासाठी ही जालन्यातील सभा एक माइलस्टोन असेल। या सभेमध्ये सध्या जे आम्ही ठरवलंय ते आझाद मैदान या ठिकाणी ही सभा राहील, पण जर असं वाटलं की त्या ठिकाणी आपल्याला जागा अपुरे पडेल तर सभेचं ठिकाण आम्ही विचार विनिमय करून सोमवारी या ठिकाणी दुसऱ्याही पर्यायी स्थळाचा या ठिकाणी विचार करू, परंतु येणारे कुणी बांधवाची गैरसोय होणार नाही। आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मराठा समाजाची सभा आहे। मराठा समाजाने अतिशय शांततेनं या ठिकाणी सभा केलेल्या आहेत आणि ही सभा आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो जालना शहरातील सगळ्या व्यापारी उद्योगपतीला की मराठा समाजाच्या सभेमुळं कुणाच्याही प्रतिष्ठानला, उद्योगाला, धंद्याला, दुकानाला कसल्याही प्रकारे त्रास होणार नाही। म्हणून या सभेला यशस्वी करण्यासाठी मराठा समाजावर इतर समाज बांधवांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी मुक्त विचारानं, मोकळ्या मनानं या ठिकाणी आपले उद्योगधंदे चालू ठेवावेत। त्या दिवशी आम्ही कसल्याही पद्धतीनं बंद पाळणार नाही आणि कुठल्याही प्रतिष्ठाननी बंद करू नये अशी जाहीर या ठिकाणी आम्ही विनंती करतो।